आज पुन्हा एकदा निघालो आयुष्यामध्ये अजून एक सोनेरी क्षण जोडण्यासाठी। आज पुन्हा एकदा पावलं वळली ती थेट गोरखगडाकडे। गोरखगड गोरक्षनाथांच्या साधनेचं ठिकाण म्हणून या गडाला गोरखगड असेही नाव पडले। नमस्कार मित्रांनो, जय शिवराय। मित्रांनो, आज पुन्हा तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलोय। तर आज आम्ही आलो आहोत गोरखगड इथे। तर माझ्या मागे तुम्हाला दिसत असेल ते गोरखगड आणि त्याच्या बाजूला आहे मच्छिंद्रगड। तर तिथे आपल्याला जायचं आहे। तर अजून इथून 1 किलोमीटर आहे आणि तिथून चालायला सुरुवात करायची। सकाळी उठल्यावर ही सह्याद्री जणू साथ घालत असते आणि पाय आपोआपच तिच्याकडे वळले जातात आणि मग सुरू होतो एक नवा प्रवास, एका नव्या अनुभवासाठी, एका नव्या ॲडव्हेंचरसाठी। तर मित्रांनो, आता आपण पोहोचलेलो आहोत गोरखगडच्या पायथ्याजवळ। तर हा प्रवेशद्वार आहे गोरखगडचा आणि इथूनच आपल्याला चालत जायचं। जूनचा महिना म्हणजे आम्हा ट्रेकरकरांसाठी एक उत्सवच असतो। धरती हिरवीगार शालू नेसून उभी असते आणि ही सह्याद्रीची पर्वतरांग सादच घालत असते। या वर्षीचा हा दुसरा ट्रेक। चंदेरी नंतरचा प्लॅन झाला तो थेट गोरखगडाचा आणि मग सुरू झाली तयारी। ट्रेकला सुरुवात केल्यानंतर गोरक्षनाथांचं सुरुवातीलाच मंदिर लागतं आणि मग सुरू होतो गोरखगडाचा प्रवास। हिरवीगार शालू नेसलेल्या डोंगर रांगातून आणि पानाफुलांनी सजलेल्या वनराईतून। तर मित्रांनो, गोरखगडाकडे तुम्हाला यायचं असेल, जर तुम्ही मुंबईवरून येणार असाल तर तुम्हाला कल्याण हे रेल्वे स्टेशन जवळ आहे। कल्याणवरून तुम्हाला मुरबाडला यायचं आहे, मुरबाडवरून म्हशाला यायचं आहे, म्हसा हे गाव आहे आणि तिथून तुम्हाला टॅक्सी मिळेल किंवा एखादी गाडी मिळेल, ती पकडून तुम्हाला यायचं आहे देहरी या गावामध्ये। तर देहरी या गावामध्ये या गडाचा पायथा आहे, तिथे कमानसुद्धा आहे, तुम्हाला कळेलच। तर तिथे येऊन तुम्हाला चालायला सुरुवात करायची। चालत असताना गोरखगडाचा सुळका आपल्यालाच खुणावतो की काय असं आपल्याला भास होत राहतो। मित्रांनो, हे पूर्ण भीमाशंकरचं अभयारण्य आहे, त्यामुळे इथे खूप जंगल आहे, तसेच खूप प्राणीसुद्धा आहेत, तसं तिथे मेन्शन केलेलं आहे बोर्डमध्ये। आणि आपण तिथे जाणार आहोत, ते इथे आहे। तर हा वरचा जो टोक आहे तिथपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे। तर चला बघूया आपण कधीपर्यंत पोहोचतो।
दगडधोंड्यामधून, काट्याकुट्यातून आणि नागमोडी वळणाने जाणारी ही पायवाट आपल्याला 1 तासाने शनी मंदिराजवळ पोहोचवते. आणि त्याच्या थोडं पुढे आल्यानंतर आपल्याला गोरक्षनाथांच्या पादुका आणि पुढे एक शिवलिंग दिसतं. तिथेच एका फलकावर गडाची विस्तृत अशी माहिती लिहिलेली आहे. आणि इथूनच सुरू होतो गडाचा खरा प्रवास, गडाचा रांगडा प्रवास. इथे आल्यावर सह्याद्रीचं हे रांगडं रूप आपल्याला मोहित केल्याशिवाय राहत नाही. गोरखगड आणि मच्छिंद्रगडाला तसा काही ऐतिहासिक वारसा नाही, पण अजस्र सुळक्यांमुळे गिर्यारोहकांसाठी ते नेहमीच आकर्षण ठरले आहेत. मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ या नाथ संप्रदायातील गुरु शिष्यांच्या नावावरून या सुळक्यांना नावही देण्यात आली होती. गोरखगड म्हणजे निसर्गाची अद्भुत लेणे. या गडाविषयीचा इतिहास फारसा माहिती नाही, पण आजूबाजूच्या परिसरावर टेहळणी करण्यासाठी त्याचा बहुतेक उपयोग केला जात असावा. गगनस्पर्शी सुळके, घनदाट जंगल, खोल दऱ्या, खिंड असं काही अनुभव जर असतील तर गोरखगडला अवश्य भेट द्या. इतिहासाची आवड आणि साहस व जिद्द यांची भूक भागविण्यासाठी एक अप्रतिम ठिकाण आहे. गोरखगडाचा माथा चढाईसाठी अवघड असला तरी तो चढल्याशिवाय येथील निसर्ग सौंदर्याचा अनुभव घेताच येणार नाही.
तर मित्रांनो, आता तुम्ही बघितलंच असेल तर हा खरा थ्रिल आहे आपला ट्रेकिंगचा. तर तुम्ही जरी येत असाल तरी काळजीपूर्वक घ्या, कारण रिस्की तर आहे पण एवढं पण रिस्की नाही आहे, मिडलमध्ये आहे. तर मित्रांनो, खूप सगळे थकलेले आहेत, तरी पण सगळ्यांकडे जोश आहे की आपल्याला वरपर्यंत जायचं आहे, पूर्ण टॉपला. सुळका चढत असताना मध्यावर आल्यानंतर सातकर्णीच्या काळ्या कातलामध्ये कोरलेल्या मूर्त्या दिसतात. आणि थोडं पुढे गेलं की पाण्याची टाकी. फायनली आता पोहोचलेलो आहेत आम्ही. फायनल नाही, अजून पोहोचलेलं नाही आपण. अजून आपल्याला 2 टप्पे गाठायचे आणि मग वर जायचे. 2 टप्पे. इथे काय समाज हॉल आहे का? सभा मंडळ. जिथे गोरक्षनाथांनी तपश्चर्या केली तो हा सभा मंडप आहे. आम्ही चालला मासा तिथं. तर एक टप्पा काढल्यानंतर आपल्याला हा सभामंडप लागतो. तर इथे 20 ते 25 जण राहू शकतात. आणि इथे पाण्याची सोय म्हणजे इथे पाण्याची टाक्या आहेत, पण ते पाणी पिण्यायोग्य नाही आहे, त्यामुळे पाणी तुमच्यासोबत तुम्ही केअर करायला हवा.
तर मित्रांनो फायनली आपण इथे पोहोचलेलो आहोत आणि तुम्ही बघितलं असेल काय थ्रिल आहे या गडाचं. तर इथे वर आल्यानंतर एक शिवमंदिर आहे, त्यामध्ये शिवलिंगसुद्धा आहे आणि इकडे तुम्ही मागे व्ह्यू बघा, व्ह्यूसुद्धा खूप छान आहे. आता सध्या पाऊस तर नाही आहे, पाऊस असल्यानंतर इथं पूर्ण ढग असतात आणि आपण जिथे उभे आहोत तिथून पूर्ण ढग खाली जात असतात. तर आता पाऊस नसल्यामुळे आपल्याला ते बघायला मिळत नाही आहे, बघूया पुन्हा केव्हा तरी. तर तुम्ही जर असं हा जर ट्रेक करत असाल तर तुम्हाला काळजीपूर्वक इथे येणं गरजेचं आहे, कारण रिस्की आहे खूप आणि पायऱ्या आहेत चढायला, तिथे पकडायला जागासुद्धा आहे, पण तरी तुम्ही काळजी घेणं आवश्यक आहे. या गडाला काही असा वेगळा इतिहास नाही आहे, पण शहाजीराजांच्या काळामध्ये या गडाला एक विशेष महत्त्व होतं आणि त्यानंतर जे नाणेघाटचे रस्ते आहेत त्यावर लक्ष ठेवण्यासाठी या गडाचा उपयोग केला जायचा. आणि दुसरं काही इथे जास्त लढाई वगैरे झालेली नाही आहे, त्यामुळे इतिहास जास्त सांगू शकत नाही आपण. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज गणपती गजपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टवदान जागृत अष्टवदान वेष्टित न्यायालकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांश सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत 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 राजा शिवछत्रपती महाराजांचा विजय असो, राजा शिवछत्रपती महाराजांचा विजय असो, छत्रपती संभाजी महाराज की जय. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण हा ट्रेक पूर्ण केलेला आहे, माझे सगळे सहकारी आणि आम्ही सगळ्यांनी मिळून कमीत कमी वेळामध्ये हा ट्रेक पूर्ण केला. त्यानंतर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि शेअरसुद्धा करा तुमच्या मित्रांसोबत आणि भेटूया पुन्हा अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.